नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा बोरसे पुन्हा एकदा आपल्या नवोद्योग या चॅनलमध्ये आपले सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बरेच जण असे असतात की आपल्या काहीतरी करावं, व्यवसाय करावा, नोकरी करावी, पण बरेच जण असे असतात की त्यांना नोकरी मिळत नाही आणि अशा वेळेस ते सैरवैर भटकत असतात. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक मोलाचा सल्ला देईल की असे कितीतरी लोक आहेत की त्यांनी फक्त पैसा नाही, जागा नाही, भांडवल नाही, पण आपल्या कलेच्या आधारे एक यशस्वी उद्योग त्यांनी करून दाखवलेले आहे. तसं मी तुम्हाला आज या व्यवसायाबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, आपल्याजवळ व्यवसाय जर करायचा असेल, कमीत कमी आपल्याला 5 गोष्टीची आवश्यकता असते. एक नंबर 1, आपल्याला जो व्यवसाय करायचा, त्या व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. परत त्या ठिकाणी कोण्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय करायचा त्यासाठी एक जागा पाहिजे, भांडवल पाहिजे आणि जो व्यवसाय करायचा त्यासंबंधी आपल्याला माहिती पाहिजे, कला पाहिजे आणि एक मार्केटची जागा त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असते. बऱ्याच ठिकाणी आपण उद्योग चालू करतो, पण ते अयशस्वी होतात. पण अयशस्वी का होतात? त्याच्या मागचे जर आपण कारणं जर धरले, तर मित्रांनो, की ज्या ठिकाणी मार्केट नाही, ज्या ठिकाणी कुठली लोकवस्ती नाही, अशा ठिकाणी आपण व्यवसाय चालू करतो आणि ग्राहकाची कमतरता असल्यामुळं कालांतराने आपण तो बिझनेस बंद करतो. पण मित्रांनो, कोणताही व्यवसाय असो, तुम्ही कापड उद्योग असू द्या, किराणा दुकान टाका, जनरल स्टोअर टाका, हॉटेल टाका, एखादं बांधकाम कन्स्ट्रक्शन व्यवसाय असो, तो व्यवसायाला भरभराटीचे दिवस येण्यासाठी कमीत कमी मला वाटतं 5-6 महिने तरी आपल्याला एक जीव लावून तो एक व्यवसाय आपल्याला करावा लागतो. पण काही लोकांचं असं असतं, की आपण व्यवसाय आज चालू केला आणि लगेच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे गिऱ्हाईक यायला पाहिजे. अ, आपला मोठ्या प्रमाणात धंदा व्हायला पाहिजे. पण मी एक नवीन उद्योग करणाऱ्यासाठी सांगू इच्छितो, की कमीत कमी 6 महिन्यापर्यंत तरी आपण त्या व्यवसायात टिकून धरला पाहिजे. कारण आजूबाजूच्या परिसरामधील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या दुकानावर एक वेळेस यायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे, काही ना काही खरेदी करायला पाहिजे आणि आपण त्या कस्टमरशी कशाप्रकारे आपण व्यवहार करतो, तर त्यावर सर्व अवलंबून असतात मित्रांनो. मित्रांनो, सुरुवातीला लोकं काय करतात, की जास्त रेटनं आपला माल खपावा, लवकरात लवकर आपल्याला व्यवसायातून भरभराटी यावी. पण तसं नाही मित्रांनो. आपल्याला जोपर्यंत आपल्याकडे गिऱ्हाईक येत नाही, तोपर्यंत आपल्याला एक कमी मार्जिनवर धंदा करावा लागत असतो मित्रांनो. त्यासाठी मी आज तुम्हाला व्यवसायाबद्दल माहिती देणार मित्र. मित्रांनो, तुमच्याकडे जर जागा उपलब्ध नसेल, पैसा उपलब्ध नसेल, तर बँकेकडून आपल्याला कशाप्रकारे लोन आपण उपलब्ध करू शकतो? त्यासाठी काय-काय डॉक्युमेंट पाहिजे? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असा एखादा पॉइंट शोधा, की उदाहरणार्थ आपण एखाद्या ठिकाणी जर कॉलेज असेल, क्लासेस असेल, तर अशा ठिकाणी मित्रांनो एक वडापावचे दुकान असो, खानावळ असो, की जेणेकरून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाश्ता करण्यास अ, किंवा मेस जर चालू केली, तर तुमचा एक तो व्यवसाय त्या ठिकाणी चांगला चालू शकतो मित्रांनो. एखाद्या ठिकाणी जर तुमचा हायवे असेल, हायवेलगत जर तुमची जागा असेल, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असतात, म्हणजे वाहनांची ये-जा असते, अशा ठिकाणी तुम्ही हॉटेल व्यवसाय चालू करू शकतात. परत एखादं खूप मार्केटची जागा असेल, ज्या ठिकाणी रहदारी लोकांची ये-जा सतत चालू असते. काही ना काही खरेदी करण्यासाठी येत असतात. अशा ठिकाणी तुम्ही जनरल स्टोअर टाका, कापडाचं दुकान टाका. तर निश्चितच मला तरी वाटतं, की जीव लावून जर आपण या व्यवसायात जर उतरलं,
तर आपल्याला निश्चितच यशाचं दोर आपण खोलल्याशिवाय राहणार नाही. पण व्यवसायामध्ये अनेक संकटांना तोंड देत असताना एक आपल्या अंगी एक चिकाटी, जिद्द असणं जरुरी आहे मित्रांनो. कारण व्यवसायाला म्हणजे की आपल्याला व्यवसायातून फुरसत मिळत नाही आणि जे आपण जर विचार केला, जे व्यावसायिक आज सक्सेस झालेले, त्यांनी नातेवाईक असो, कुठले कार्यक्रम असो, त्याऐवजी त्यांनी आपल्या व्यवसायाला महत्त्व दिलं आणि त्यामुळेच त्यांचे आज व्यवसाय आपल्याला सक्सेस झालेले असतात. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा जर या नवोद्योग भरारी, गगन भरारी या चॅनलवर जर आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे काही तुमचे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, अशांना या चॅनल शेअर करत राहा. कारण त्यांनासुद्धा ते सुद्धा एक नवीन व्यवसायाच्या शोधात असेल, तर त्यांनासुद्धा या चॅनलवर व्यवसायासंबंधी आम्ही वारंवार माहिती देत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कोणता व्यवसाय चालू करू इच्छिता, निश्चित मला सांगा. त्यावर मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईन. धन्यवाद.